आज युवा शक्ती जागर यात्राचा शुभारंभ हा मुंबईमधनं झाला आणि या शुभारंभासाठी मी आनंदाने सांगतो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते झाला आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्साह ह्या यात्रेसाठी दिसतोय। मी आज पनवेलमध्ये आलोय। आज आमचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद भाऊंनी सगळे इथलं नियोजन केले। सर्व 17 मंडलाचे अध्यक्ष सुद्धा इथं उपस्थित आहेत। सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी आज इथे आलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी माझं स्वागत केलंय। आता आम्ही बाईक रॅलीच्या माध्यमातून पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला वंदन करणार आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला वंदन करणार आहे आणि तिथून पुढे आमची एक बैठक आहे। कारण मी आज प्रत्येक युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला भेटल्याशिवाय मी इथून पुढचा दौरा घेतलेला नाही, त्यामुळे 2 तास वेळ काढून सर्वांबरोबर संवाद साधणार। युवा मोर्चाच्या नेमका उद्देश अनेक आहेत, पण प्राधान्याने जर तुम्ही विचारला तर त्यामध्ये युवकांशी संवाद साधणं किंवा नेटवर्किंग म्हणू शकता किंवा मोठ्या प्रमाणात एक संघटन उभा करणं आणि त्याचबरोबर युवा पिढीतले जे काही आता विषय असतील, जे काही समस्या असतील ते शासनाबरोबर जोडून त्यांच्यामध्ये एक आम्ही सेतू कसा बनवू शकू या दृष्टीने आता आमचं कामकाज चालू राहणार आहे। युवकांच्या रोजगारासाठी, कारण की इकडच्या विरोधकांनी आरोप केलेला आहे की मोर्चे काढून होणार नाही, युवकांना रोजगार देण्यासाठी काही त्यांनी करावं असं देखील म्हटलं, त्यांना काय उत्तर द्यावं? अगदी आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्हा वाईज आम्ही आता कौशल्य विकास, MSME अशा अनेक वेगवेगळ्या खात्यांच्या माध्यमातून बराच रोजगार हा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध युवा पिढीसाठी होतोय। तर तो कॉलेजेस मधनं जेव्हा बाहेर पडतात, महाविद्यालयामधनं मुलं जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा काम करणार आहे। नक्कीच, थँक्यू।